हॅलो एव्हरीवन, मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इन्फिनिटी पोलीस भरतीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर तुम्हा सर्वांना आस लागली आहे की आता पोलीस भरती कधी त्याची प्रक्रिया जी आहे ती कधी सुरू होईल, तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी फॉर्म फिलिंग डेट कधी सुरू होईल, मग ग्राउंड आधी होईल की लेखी आधी होईल, हे सगळे जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, तर भरती कधी होणार आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षण आता खूपच चर्चेत होतं. त्या चर्चेमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांना 10% आरक्षण सुद्धा मिळालंय. तर ते 10% आरक्षण जे आहे त्याचा सविस्तर जी आर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पोलीस भरती ही होणार नाहीये. ठीक आहे, तर असं नाहीये की जोपर्यंत तो जी.आर येत नाही तोपर्यंत भरती होणारच नाही. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इलेक्शन सुद्धा आलेलं आहे. 2024चं इलेक्शन आहे. ते इलेक्शनची आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही भरती होणार आहे. पण वाट बघतात ती कोणती, तर या मराठा आरक्षणाच्या जी.आरची, ज्यांना की 10% आरक्षण भेटलेलं आहे. आता या 10% आरक्षणानुसार जे बाकीचे कॅटेगरी आहेत आणि आता ही मराठा आरक्षणामध्ये मराठ्यांचं जे काही 10% आरक्षण आहे यांना व्यवस्थित कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन केलं जाईल जागांचं आणि तो मग जी.आर तुम्हाला प्रसिद्ध केला जाईल. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये अजून काय बघण्यासारखं आहे तर शासन निर्णय झाल्याशिवाय जाहिरात ते प्रसिद्ध करणार नाहीत. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणी दिली आहे तर बघा, माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील जे काही विश्वसनीय सूत्र आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. म्हणजे नक्कीच अशाच पद्धतीने काहीतरी होणार आहे. आता या जागा भरती का होतीये बरं, तर इथं पर्टिक्युलर रिझन तुम्हाला सांगितलं गेलं असेल की गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस ठाणी जी काही आहेत कमी पडतायत किंवा मनुष्यबळ कमी पडतंय म्हणून ही पोलीस भरती होतीये. तर हे पर्टिक्युलर रिझन आहेत. लोकसंख्या वाढतीये, गुन्हेगारी वाढतीये, जागा बघा लोकसंख्या खूपच वाढतीये, त्यांच्यावरती मनुष्यबळ कमी पडतंय म्हणून ही भरती होते. हे पर्टिक्युलर रिझन आहे, म्हणजे की खरं आहे. 50% हे पण खरं आहे. पण आता तुम्हाला माहिती आहे की यावर्षी 2024चं इलेक्शन लागणार आहे. मग इलेक्शनच्या आधी काय होतं की कोणत्याही भरती असतील त्या पटकन काढल्या जातात आणि मग नंतर 3-4 वर्ष काय कोणती लवकर भरती होत नाही. त्याच पद्धतीने हे सुद्धा चालणार आहे. म्हणजे 50% हे रिझन आहे की गुन्हेगारी क्षेत्र वगैरे लोकांवरती खूप लोकसंख्या वाढतीये, मग गुन्हेगारी वाढतीये म्हणून हे रिझन आहे. तर हे पण रिझन आहे, पण पोलीस भरती बघा इलेक्शन लागणार आहे त्यामुळे हे पण रिझन आहे. म्हणून आपल्याला 100% अभ्यास करायचा आहे, आपलं डेडिकेशन फुल द्यायचं आहे आणि यावेळी 2024ची आता एक्झाम नक्कीच होणार आहे. कधी होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. ठीक आहे, तर बघा टोटल 18,000 जागांसाठी मागच्या वर्षी भरती झाली होती 2023 मध्ये. त्यातले 12,000 जे काही पद होती त्या आता त्या जे काही उमेदवार आहेत त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय. राहिले ते 6,000, त्यांचं नोव्हेंबर पर्यंत प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तर यानंतर बघा आता तर अजून एक बघा माहिती कोणती, तर नवीन आकृतीबंधानुसार गृहाचे मनुष्यबळ कमीच, जसं की मी तुम्हाला सांगितलं जे काही गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ठीक आहे, त्यांनी अनेक वर्षानंतर गृह विभागाचा सुधारित आकृतीबंधाला जी मान्यता दिलेली आहे ते वाढलेली लोकसंख्या, शहरांचा विस्तार, गुन्हेगारीतील वाढ बघा तेच आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडील सध्याचे मनुष्यबळ कमी पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. म्हणून बघा नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावावरही निर्णय झालेला नाहीये. तर या ठिकाणी त्यासाठी सुद्धा बघा नवीन पोलीस ठाणी वाढींचेही काय केले यांनी प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे. म्हणजे नवीन पोलीस ठाणी सुद्धा वाढणार आहेत या ठिकाणी. ठीक आहे, अजून एक गोष्ट म्हणजे बघा राज्यामध्ये टोटल 10,000 पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता आहे. त्याच्यामध्ये 5,000 आणि अजून वाढवून ती 13,500 केली जाणार आहे. ठीक आहे, त्याचमध्येच आता मराठा समाजाला जे काही 10% आरक्षण मिळालंय तो निर्णय सुद्धा गृह विभागाने 17,000 पदभरतीची तयारी जी काही आहे ती हा आरक्षण मिळण्याच्या आधीच त्यांनी केली होती. बट आरक्षण जे काही पेंडिंग आहे आता 10% आरक्षण मिळणार आहे. सो त्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन होईल आणि मग त्याच्यानंतर ही जी काही एक्झामची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. ठीक आहे, पण ती आचारसंहितेच्या आधीच होणार आहे. पण एक्झॅक्टली कधी होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर अजून एक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये की उमेदवारांनी काय वयोमर्यादा वाढीची मागणी केली आहे. तर याच्या आधी कोणी केली आहे, कोणाला वयोमर्यादा वाढवून मिळाली आहे ते पण बघूयात आपण. जे छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या जे काही सरळ सेवा भरतीत उमेदवारांना त्यांनी बघा वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवरती 2020 आणि 22 या 3 वर्षात काय झालंय बघा, नोकर भरती निघाली नव्हती त्यामुळे त्यांची वयोमर्यादा जी आहे ती संपली. ठीक आहे, मग त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली की वयोमर्यादा वाढवून द्या. म्हणजे ज्यांना 2020 आणि 22 मध्ये ज्या जागा निघाल्या नव्हत्या त्यांना भरती करता आलं नाही किंवा भरतीमध्ये सहभागी होता आला नाही, एक्झाम देता नाही आल्या, त्यांचं वयोमर्यादा संपली. मग त्यांना चान्स मिळावा अजून एक म्हणून त्यांनी मागणी केली की वयोमर्यादेमध्ये सूट द्या, वाढवून द्या वय. ठीक आहे,
अशी मागणी त्यांनी कुणाला केली आहे? तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. आता बघूयात आपण त्याच्याबद्दल काय निर्णय येतोय ते. ठीक आहे, आता एक्झॅक्टली कधी होणार आहे ते बघा इथे. ठीक आहे, मागील वर्षी 18,000 पदांचे भरतीचं प्रशिक्षण आता पण सुरू आहे. सांगितलं तुम्हाला 12,000चं झालंय आणि नोव्हेंबर पर्यंत जे काही 6,000 उमेदवार आहेत त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. ठीक आहे, आणि आता बघा इथं डिटेलमध्ये न्यूज सांगितलेली आहे. 8 दिवसांच्या बघा 8 दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल, सांगितले 8 दिवसामध्ये. त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल. बघा पहिल्यांदा कोणती चाचणी होणार आहे? पहिल्यांदा मैदानी होणार आहे, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा मैदानी चाचणी होईल म्हणजे ग्राउंड होईल, त्यानंतर लेखी होणार आहे. ठीक आहे, आणि उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जी काही ग्राउंड आहे तुमचं ते काय सांगितलंय? जून आणि जुलैमध्ये घेतलं जाणार आहे. ठीक आहे, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असं डिटेलमध्ये त्यांनी इथं सांगितलेलं आहे. गृह विभागाचे त्यादृष्टीने नियोजन सुद्धा सुरू आहे. सो लवकरच तुम्हाला फॉर्म फिलिंग डेट जी आहे ती आधी येणार आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं मी मागे की GR आल्यानंतरच तुम्हाला कळेल की मैदानी आधी होणार आहे की लेखी. तर आता तुम्हाला समजेल, नंतर लगेचच कळेल की मैदानीच आधी होणार आहे आणि लेखी ही त्याच्यानंतर घेतली जाणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, एवढीच डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही नाही. कन्फर्म तुम्हाला आचारसंहिता लागण्याच्या आधीच ही भरती प्रक्रिया जी आहे ती घेतली जाणार आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, आपल्याकडे याच दृष्टीने 2024 मध्ये जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये किंवा महाराष्ट्र पोलीसमध्ये सहभागी व्हायचं आहे तर आपल्याकडे डिटेलमध्ये बेसिक पासून बॅच सुरू आहे. जर तुम्हाला गर्दीतून नक्कीच वर्दीमध्ये यायचं असेल तर लवकरात लवकर आपली बॅच जॉईन करून घ्या. या ठिकाणी बघा 1,499 रुपयाला ही आपली बॅच आहे, जी की तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघता येईल. याच्यामध्ये तुम्हाला 100+ टेस्ट आहेत, त्यानंतर एक वीकली टेस्ट पण तुम्हाला देता येईल. ठीक आहे, डिटेलमध्ये बेसिक पासून सगळं काही शिकवलं जाईल. शॉर्ट तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. तर ही जी फी आहे 1,499, तर तुम्हाला ही जर जास्त वाटतीये तर नक्कीच आपल्याकडे याच्यासाठी तुम्हाला बघा मोनाली 30 हा जर कोड तुम्ही वापरून जर ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला याच्यामध्ये 30% डिस्काउंट मिळणार आहे. 30% डिस्काउंटमध्ये परचेस करता येईल. पण त्याआधी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हा ॲप डाउनलोड करावा लागेल गुगल प्ले स्टोअरवरून. मग त्यानंतर अशा पद्धतीचं पोस्टर दिसेल, त्याच्यावर क्लिक करा आणि हा कोड जो आहे तो अप्लाय करून बॅच आपली तुम्ही जॉईन करू शकता. बेसिक पासून सगळं आहे याच्यामध्ये तुमचं कव्हर केलं जाईल. 2024 मध्ये टार्गेट आहे आपला पोलीस भरतीमध्ये पोलिसांमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये सहभागी व्हायचं. ठीक आहे, या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ऍडमिशन्स करून घ्या. हा कोड जर अप्लाय करता येत नसेल, मोनाली 30 आणि इथं आहे वर्दी 30, हे 2 कोड आहेत, त्यातला कोणताही एक कोड तुम्ही वापरून 30% डिस्काउंटमध्ये बॅच जॉईन करू शकता. जर कोड वापरता येत नसेल तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती आणि हा कोड अप्लाय करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, ओके, थँक्यू.